बघा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोन आला, त्यांना फोनवरती सांगितलं कागदास पहिलं काम चालू होऊ दे, कारण हे तुम्हाला मेहरबानी करा ना 2 मिनिटं हे आता सगळ्यांनी शांत बसा। मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं की कागदास सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचं हे काम चालू होऊ दे आणि हा जो प्रश्न आहे तुला 8 दिवसामध्ये मिटिंग लावून हा प्रश्न मी सोडवून देतो एवढा शब्द साहेबांनी दिला आहे की 8 दिवसात ही मिटिंग लावून मी हा कष्टरचा जो प्रश्न आहे तो मी सोडून देईन असं सांगितलं। स्थानिकांचं पुनर्वसन कुठं केलं जाईल, कारण की त्यांची मागणी होती की आम्हाला या आजूबाजूच्याच भागात पुनर्वसन केलं जाईल। एक तुम्हाला सांगतो हा विषय कष्टर पास होणं कष्टर पास होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अशक्य ते शक्य होते आहे, कोणाच्या आयुष्यात हे झालं नसतं, कारण हे 4 वर्ष मी भांडतोय आणि 4 वर्षामध्ये MMRDच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती, परंतु अधिकारी चेंजेस होतात आणि त्या लोकांचे उद्देश चेंजेस होतात। होणारं काम आणि निर्णय घेण्याची जी कॅपॅसिटी असते प्रत्येक अधिकाऱ्याजवळ नसते। त्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली, त्या पद्धतीने हे काम झालं होतं आणि कमिशनरपर्यंतही फायर जाणार होती, परंतु मध्ये कुठे माशी शिंकली काय समजलं नाही। पण साहेबांनी मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्दार्थी विश्वास आहे, त्या शब्दासाठी मी पक्षामध्ये आलो आहे आणि त्या पद्धतीने ते कुठेही शब्द दिल्यानंतर कॉम्प्रोमाइज करत नाही, हा इतिहास आहे आणि त्या पद्धतीने सांगतं कागदाजी हा तुमचा जो प्रश्न आहे मी सोडवेन। त्यासाठी आमचे प्रसादसुद्धा त्यांनीच फोन लावून दिला, परत आमचे ACP कदम साहेब होते त्यांच्यासमोर ही चर्चा झाली आणि माझे इतर कार्यकर्ते होते। जो पूल बंद केला जाईल तो होणार हा निर्णय पक्का? हां पक्का, ते पक्का होणार आणि आमचं काम पण होणार आहे, हे पहा पण निर्णय पक्का। विरोध मावळलाय का? सोबत विरोधी पक्षातले आमदार सुद्धा पाहायला मिळतात, विरोध मावळलाय। बघा एक तुम्हाला सांगतो, विरोधी पक्षाचे आमदार असले तरी माझे लहानपणाचे त्यावेळेचे आम्ही जेव्हा कार्यकर्ते संघटनेचे होतो तेव्हापासूनचा माझा तो सहकारी आहे। तुम्ही हे विरोधी पक्ष हे बाजूला ठेवा, जनतेचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा, ह्या मताचा मी आहे। विरोध मावळलाय का? आता आंदोलन होणार नाही का स्थानिकांचं? बघा हे कोणी ना आंदोलन निर्माण केलं, तुम्हाला आंदोलनच पाहिजे का, काम नको आहे का? मी काम महत्त्वाचं आहे, माझ्या जनतेला जे पाहिजे ते मी देतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।